तर बाळू तुकाराम माळी हे जे तुम्हाला दिसतात हे बाळू तुकाराम माळी आहे आणि हे आहेत लक्ष्मण जाधव. तर बाळू तुकाराम माळी यांनी काय केलं होतं काही समजा कालांतराने काही दिवसांनी तर ते काय केलं होते लहानू जगन्नाथ वाळके या ठिकाणी काय केलं होतं ते फिरता फिरता किंवा काही कामानिमित्ताने तर ते कुठे गेले होते त्यांच्या विहिरीकडे गेले होते. बरोबर आहे का तुम्ही गेले होते ना. तर तिथं दिसल्यानंतर तर हे जे लक्ष्मण जाधव आहे हे लक्ष्मण जाधवनी त्यांनी 4 ते 5 वर्षापूर्वी लहानू जगन्नाथ वाळके यांना त्यांनी पॉईंट दाखवला होता विहिरीचा. आणि त्यांनी काय होती सहज तिने दिशा दाखवली होती की तुम्ही का म्हणजे असं सहज गेला होता कामानिमित्ताने गेला होता. तर कामानिमित्ताने जाताना तिने काय केलं होतं सहज दिशा दाखवली होती त्या दिशेकडे तुम्ही काय केलं विहीर घ्या. हे तर लहानू वाळके यांनी काय सांगितलं होतं की आम्हाला पाण्याची अत्यंत गरज आहे असं सांगितलं होतं ना. तर त्यावेळेस लक्ष्मण जाधव म्हणले होते बुवा की फक्त त्यांनी काय केलं होती पूर्वेकडे घेऊ नका तुम्ही पश्चिमेकडे त्याची दिशा तिने दाखवली होती. आणि काय केलं होतं तसेच ते कामानिमित्ताने तिथे गेल्यानंतर मग ते म्हणले ठीक आहे मी पाणी पाहतो. सहज म्हणला की मी पाणी पाहतो. तर त्यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी जाऊन तर तिथे गेल्यानंतर त्यांनी काय हा इथे पॉईंट आहे हा पॉईंट आहे हा पॉईंट तुम्हाला सक्सेस आहे तिची काही काळजी करू नका तुम्हाला 100% तुम्हाला उडणार नाही इतकं तुम्हाला पाणी इथं आहे. आता ज्यावेळेस बाळू माळी तिथे गेले होते तर हे तुम्हाला सांगतील की खरं आहे की खोटं आहे. तर हे तुम्हाला ते 2 शब्द बोलतील. बोला. हां बोला. पाण्याची योजना लानू भाऊ पाणी गरम शोकमध्ये नाही ते ग्रामसेवकमध्ये असा ना का पण तिथे गेले होते तुम्ही. गेलतो. तर गेल्यानंतर तुम्हाला तिथे किती पाणी दिसलं होतं विहिरीमध्ये 5 पुढे 5 परसच्या पुढे पाणी म्हणजे 5 परस. दिसलं मला. हां म्हणजे ते तिथं तुम्हाला ते समजा 2-3 परस पाणी. वरला पण मका आहे ना. हां मका बी होती का हा आणि किती मका होती तिथं एवढी लिवली गुडघे. असं आहे का. आणि चांगली म्हणजे चांगली हिरवीगार होती का. हा आणि तिथं त्यांनी काय केलं होतं तिथं काहीच नाही त्याने रिंग बिंग टाकलेले मोटर फिटर चौकडन त्याला पाशिंग नाही लागले. असं का पूर्ण मुरमामध्ये मुरममध्ये आणि त्याचं बांधून घेतलं त्यांनी. हां बांधून घेतल्यानंतर त्यांना चांगलं पक्क पाणी लागलेलं लय आहे. पक्क आहे. असं आहे का. आणि तुम्ही तिथं कशामुळे गेले ते. मी माझ्या मुळे रानामधून फिरायला गेलतो. हां म्हणजे तुम्ही फिरायला गेलो होते आणि तुम्हाला दुपारच्या टायमाला तुम्हाला ताण लागली असेल. आणि पाण्याची बादलीच बघायला गेलतो. असं हां. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला मोटर फिटर होते ना तिथे. हां मग तुम्हाला दिसलं बा इथं समजा पाणी होतं आणि तुम्ही उडीले असेल. हां आणि मग तुम्ही लहान वाळक्याला विचारलं असेल हे पाणी कोणी घेतलं बा. मग ते इकडे मळा आहे ना खाल्लं. हां मग हे तिने लक्ष्मण जाधव यांनी पॉईंट घेतला असं सांगितलं होतं तुम्हाला कोणी पाण्याकरता गेले. असं आहे का पाणी करते गेली ती. आणि तुम्ही हे पॉईंट घेतला हे कोणाला विचारलं होतं हे कोणी पॉईंट दाखवला होता बा विहिरीचा. हे जाऊ दे लक्ष्मण जाधव यांनी ते पॉईंट दाखवला होता. हे असं कोणी सांगितलं होतं तुम्हाला लहानवाळक यांनी. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सांगितलंच नाही. असं आहे का. म्हणजे तुम्हाला त्यांनी काय समजा जे गेलो होते तुम्ही तेव्हा तुमच्या पद्धतीने गेल्यानंतर तुम्ही काय केलं तिथं गेले तुम्हाला ते लागलं तुम्ही घेतलं आणि पाणी पिलं. बरं ठीक आहे आता तुम्ही बोला. हां आता लक्ष्मण जाधव बोलतील ते ती तुम्हाला प्रेक्षकांना सांगतील. आता तुम्ही जे त्यावेळेस गेले होते त्यावेळेस काय विषयानंतर गेले होते तुम्ही तिकडं. कामाविषयी गेलो होतो. हां काय काम होतं तुमचं. गेलो होतो कामासाठी. तिथं जोडीदारचं काम होतं. हां जेवरी काहीतरी काढत होती ते बी उन्हाळ्यातच मध्ये. हां म्हणजे शिमगा पडवा ह्या दरम्यान गेलो होतो. हां आणि कडक उन्हाळ्यात त्यांना मी फक्त दिशा दाखवली होती. हां दिशा दाखवली होती. हां म्हणजे पश्चिमेकडे तुम्ही दिशा दाखवली होती बा. हो हां आणि दाखवल्यानंतर मग त्या टायमाला तो काय म्हणला आपल्याला काही कालांतराने म्हणजे ईर खांदायची. म्हणलं तुम्ही बिंदास खांदा बिंदास खांदा तुम्हाला पाण्याची कमतरता भागणार नाही मी बी सांगतो.
हां म्हणजे तुम्ही सांगितलं का तुम्हाला पाण्याची कमतरता भासणार नाही. तुम्ही असं ते लानू जगन्नाथ वाळके यांना सांगितलं. आणि मग तुम्ही त्या लानू जगन्नाथ वाळके यांनी तुम्हाला तसं सांगितलं, तुम्ही तुमच्या भरोश्यावरती तिने काय केली, विहिरीचा पॉईंट घेतला. बरोबर आहे की नाही? हां, किती खर्च त्यांना आतापर्यंत ते आला, 2-2.5-3 लाख रुपये तरी गेले असते सहज, म्हणजे बांधणी बिंदणी करून. आणि इतकं समजा रिक्स तिने लानू जगन्नाथ वाळके यांनी घेतली, म्हणजे तुमच्या विश्वासावरती.